ए माझी मासळी. एक शब्द बोलू नकोस. आपलं काय ठरलं होतं? काल तू घरी येणार होतस ना? पण आलाय? खरं म्हणजे मी येणार होतो ग, पण काय झालं, बरीच कामं निघाली ग तुझ्या माझ्या गळ्या शपथ. खरं म्हणजे मी आज तुला मार्केटमध्ये शोधायला येणार होतो. शेवटी मला इथंच यावं लागलं. ए तू रागावल्यावर काही चिकनी दिसतेस ग, मला खूप आवडतेस बघ. ए आपण फिरायला जाऊया. फिरायला? फिरून वेळ कशाला फुकट घालवायचा, आपण इथंच बसून प्रेम करूया. मार्केट बंद आहे. ए भिकारी सुखानं प्रेम सुद्धा करू देणार नाहीत. हे बघ उद्यापासून 2 पापलेट घेऊन ये याच्यासाठी. हा आणते म्हणाले उद्या या. कोणी नाही, माशांचे भाव काय चालले ते विचारत होतो. समुद्रात ऑइल झालंय ना म्हणून. ठीक आहे. राजेश कुठे आहे? राजेश ते आंधळी कोशिंबीर खायला गेलाय. जाते जाते काय शास्त्र वाजले. राजेश हे बघ, मी इथे लपून बसतो. हो, हो. राजेशला काही सांगायचं नाही. नाही सांगणार. हम्म. मी कशाला सांगतोय, दिवस भरले का माझे. जाशील का तू? ते बस आहे. बस बस. तुझे वडील नाही ना येणार त्या दिवशी सारखे, का? नाहीतर मला पुन्हा खाली लपावं लागेल. तू कशाला घाबरते? ते जरी आले ना तर त्यांच्या डोळ्यात धूळ कशी फेकायची याच्यावर माझ्याकडे एक आयडिया आहे. असं काय करतो? मुंगी चावली वाटतं. ए राजेश, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. हा? इथे कंटाळा येतो. मला एक कॉन्ट्रॅक्ट करायचंय ग. ठीक आहे, मी काहीतरी देतो बाबांना एक थाप. याला म्हणतात टायमिंग. थाप म्हटल्यावर थाप. कोण आहे बे? एक शब्द सुद्धा बोलू नकोस. चक्क मला स्वतःच्या वडिलांना फसवतोस. आणि काय रे, काम सोडून त्या कॉलेजमध्ये काय करत होतास? आणि ती मुलगी आंधळी असल्याचं मला सांगितलंस. आज अचानक तिला डोळे आले. काय सध्या डोळ्यांची साथ चालू आहे ना. सकाळीच तिला डोळे आले. खरं सांगतो ना मी तुला. मी बाबा Shut up! हे सगळं तुमच्या लाडामुळे झालं. अहो पण काय झालंय तरी काय? ते विचार तुमच्या लाडक्या मुलाला. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता शामरावाला फोन करून लग्नाचं नक्की करून टाकतो. कुणाच्या? माझ्या. आई काय म्हणतात बघ. चुप! माझ्या मित्राच्या मुलीशी मी तुझं लग्न ठरवलंय. हा? अरे पण मला न विचारता त्यात काय विचारायचंय? ती चांगल्या घराण्यातली आहे, दिसायला सुंदर आहे. ती 10 वर्षांची असताना पाहिले मी तिला. पण बाबा माझं एका मुलीवर प्रेम आहे. प्रेम गेलं खड्ड्यात. हॅलो, कोण बोलतोय? राम बोलतोय. राम, अरे काय म्हणतो? बरेच दिवसांनी आठवण केलीस. अरे श्याम, आपण एकमेकांना दिलेलं वचन पुरं करायची वेळ आली. तुझ्या मुलीला सून म्हणून माझ्या घरी कधी पाठवतोस? तू म्हणशील तेव्हा. हवं तर ती 15 मिनिटात तुझ्या घरी येऊ शकेल. विनोद पुरेकर बाबा, मी सिरियसली विचारतोय. अरे मी सुद्धा सिरियसली सांगतोय तुला. काय म्हणालास? जया सध्या मुंबईत शिकते. हा हा, बर बर. हा हा, कुठे राहते? हा, लेडीज हॉस्टेल मध्ये. असे बर 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 बर. हा, काय म्हणालास कॉलेजचं नाव? हा, नॅशनल कॉलेज काय? असे बर बर. ठीक आहे. हा, मी तिला जाऊन भेटतो प्रत्यक्ष. तू पण हवं तर फोन कर तिला. हा हा, बाकी सगळं प्रत्यक्ष भेटल्यावर बोलूच. ओके. अच्छा अच्छा अच्छा, बाय बाय. हे बघा, मी काय म्हणते, ज्या मुलीनी राजेशला कधी पाहिलेलं सुद्धा नाही आणि राजेशने त्या मुलीला कधी पाहिलेलं नाही, ते असं लग्न एकदम जुळवायचं म्हणजे मला तरी चुकीचंच वाटतं. हो की नाही रे राजेश? नाही आई, नाही असं बोलू नकोस. डॅडीने ठरवलेल्याच मुलीशी मी लग्न करणार. नाही तर डॅडींच्या आत्म्याला डॅडींना काय वाटेल? काय? होय आई, डॅडींसारख्या प्रेमळ पित्याचं मन दुखवणं म्हणजे नरकात जाणं. माझ्या कातड्यांचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरीही हे जोडे तरी हे ऋण फिटणार नाही. पितामह, मैं आपके आज्ञे के बाहेर नहीं हूं.
मैं आपके लिए 14 बरस बनवास भोगने के लिए भी तैयार हूँ. पहा किती प्रेम करते हो तुमच्यावर. सांगो सांगो. तो प्रेम करतोय पण माझ्यावर नाही, जयावर, श्यामरावाच्या मुलीवर. म्हणजे अगं त्याचं पितामह वनवास वगैरे काही चाललंय ना, तेवढ्यासाठीच की मी ठरवलेली मुलगी त्याची प्रेयसी आहे हे त्याला कळलं म्हणून. अगो बाई, होय रे. अरे खरंय की नाही? आहे मी. हं? अजून आले नाही, गुंतलेले दिसत आहेत. कमाल आहे, इतक्या लवकर. भेटलीच नाही रे तिच्या आयला. मग थांबायचं इथं. म्युन्सिपाल्टीने तर नोकरी ठेवल्या का आपल्याला? नाही नाही, आपली वाट बघायची असेल तर दुसरं काय नाही. आनंद झाला असेल तुला. कशाबद्दल? तेव्हा ते काय, बाय. आनंद झाला असेल. नाही नाही नाही? दुःख झालं, रडतोय मी. एक्सक्यूज मी, येस. आपण इथून कोणाला पळताना पाहिलं का? नाही बुवा, सॉरी. चला. पोलीस लोक आपल्याला विचारतात पडताना पाहिलं का म्हणून. तुम्हाला माहित आहे, मी सांगितलेलं भविष्य कधीही खोटं ठरत नाही. अहो, आमचा तुमच्यावर अगदी पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून करतो ना. अहो, तुमच्या पत्रिकेतला योगच सांगतोय. या आठवड्यात तुम्हाला फार मोठं घबाड मिळणार आहे. आजच्या आज डोळे झाकून तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट करून टाका. नालायक, लाज नाही वाटत हे थोबाड घेऊन इथे यायला? माफ करा साहेब, पण पोलीस मागे लागले म्हणून मला हिरे त्या गाडीत टाकावे लागले. पोलीस मागे लागले? साल्या 50 लाखाचे हिरे होते ते, 50 लाखाचे. बॉसला कळलं तर मला जिवंत ठेवणार नाही तो. साहेब, त्या गाडीचा नंबर मी बघितलाय. काय नंबर आहे गाडीचा? MRO 1016. MRO 10. आय सी. म्हणजे इथे राजेशची गाडी. म्हणजे आता हिरे तर मिळतीलच, पण त्याबरोबर हिरोईनही मिळेल. म्हणजे बाबा ज्योतिषाचंच म्हणणं खरं ठरलं. त्याने सांगितलं होतं या आठवड्यात आपल्याला मोठं घबाड मिळणार. हो, पण त्या अशा रीतीनं नव्हे, आपल्या मेहनतीनं. म्हणजे अरे हे लाखो रुपयांचे हिरे असे कोणी दुसऱ्याच्या गाडीत सोडून जातं का? पण हे आपल्या गाडीत आले कसे? मला यात काहीतरी गडबड दिसते. मला वाटतं हा स्मगलिंगचा प्रकार असावा. हॅलो. हिरे पोलीस स्टेशनला पोहोचणे. मरायला तयार हो. नाही साहेब, मी वाटेल ते करून तुमचं नुकसान भरून काढेन. मला थोडा वेळ द्या. तुला वेळ देईन, पण मला थांबायला वेळ नाही. ओके. हॅलो. हॅलो. शिट.